रामराव झुंजारे लिखित जलमबेडी भाग 3। वैशाख महिना होता। शेतकरी, मातकरी, कष्टकरी आणि गावकुसाबाहेरील भिकारी पावसाची वाट बघत आपले पाय गाळून थकून भागून त्यांच्या बिळावानी घरात बसले होते। ऊन माणसांना आणि चार पायाच्या जीवांना चटाचट चटके देत होतं। त्यांना सळो की पळो करून इकडून तिकडे उंडारत होतं। किड्या मुंग्यांची सुद्धा त्यांना परवा नसल्यामुळे ते डोळे लावून ढोंगी साधुवानी मनन आणि चिंतन करत होतं। वैशाखाचं अखेरचं चरण असूनही उन्हाची दाहकता मात्र कमी झाली नव्हती। वेडा माणूस खावळावा तसं त्याने रुद्ररूप धारण केलं होतं, त्यामुळे सृष्टीवर आगीचे गोळे पडत होते। ऊन अहंकारी माणसावानी आसुरी आनंद घेत होतं। वावटळी माझामुळं उंडारल्या होत्या। त्या धनावलेल्या रानगाईवानी इकडून तिकडं हेलपाटे मारत होत्या। त्यांनी उभा धिंगाणा सुरू केला होता। हा धांगड धिंगा मांगांना मात्र सहन होत नव्हता। निसर्ग आणि रावांच्या जाचामुळं त्यांच्या वाढलेल्या देहात शक्ती उरलेली नव्हती। गावच्या नाथांनी अनाथांच्या नाकात जीव आणला होता, तरीही अनाथ त्यांचा जाच आणि जुलूम निमूटपणे सहन करत लाचार जीर्ण जगत होते। वैशाखात दिवस डुबल्यावर चिमण्या जमत होत्या। पुनवेच्या दिवशी भाविक गोदावरीत आंघोळी करावेत तसं चिमण्या पंख पसरून फुफुरड्यात आंघोळी करत होत्या। तेव्हा मी अंगणात बसून पाठीवर नागमोडी वाटवाने हलक्या डोक्याच्या पोरावाने रेघा मारत बसलो होतो। बापू म्हणाला, दौलत, 1-2 रोजात माईला लेकरू वळखीन असे पाणी पडते का नाही ते बघ। चिमण्या फुफुरड्यात अंग धुतल्या की नदी नाले एक होतात असं वाडवडिलांनी सांगून ठेवलंय। माणसाला पुढं काय होणार काय बी कळत नाही, पण पाखरांना मात्र कळते। बापूनं आज म्हटलं की उद्या आकाश पांढऱ्या आणि भुरट्या ढगांनी कुरूप झालं। उतरात पाषाणाला पाझर पुरावा तसं उन्हामुळे माणसाच्या देहातून आंबट आणि धुरट घामाच्या धारा सतत वाहत होत्या। म्हणून बापू म्हणाला, दौलत, आज चिळणधार आणि मुसळधार पाऊस पडते का नाही बघ। वाडवडिलांचे बोल खरे ठरतील असं वाटते मला, पण काय सांगता येते। हे वाज गाणं कलियुग आहे। या युगात गरीब खाते लाथा आणि राव मारते बाता। म्हणूनच म्हणतो पुढं काय होणार हे पाखरांना बी कळणार आणि वळणार नाही। रात झपाट्यानं वादळी वाऱ्यावानी पसार झाली। आभाळात ढगांनी तोबा गर्दी केली। पावसानं गरम धरणीला तड तड तडाखे देणं सुरू केलं। पाण्यासाठी हापापलेली सृष्टी खुश झाली। रातराणीवानी सुगंध सोडाया प्रारंभ केली, त्यामुळे माणसं आणि ढोरं सुखावली। पावसाच्या आगमनानंतर शाळा भरली। पोरं आणि पोरी नवरी नवरदेवावानी नटून खटून नवे कपडे परिधान करून वारुळाकडं मुंग्या जाव्यात तसं शाळेकडं जात होत्या। आमच्या 10-12 पांडुरंग भक्तांची 10-12 ढोरं पांडुरंगाच्या भेटीला गेली होती। 2 हजरताच्या 2 गायी अल्लाला प्याऱ्या झाल्या होत्या। त्या ढोरांची चामडं ढोऱ्याला विकून बापूनं मला कपडे आणि पाठ्यपुस्तक आणला होता। हलक्या दामाचे तयार कपडे घालून काखेत शबनमवानी झोऱ्या अडकवून मी बापू संघ शाळेत गेलो, तेव्हा त्यानं गुरुजीला दोन्ही हात जोडून मोठ्या आदरानं हायास घातला। त्यानं हनम्या मंदलवाडाच्या नंदीबैलावानी मान हलवत रामराम केला आणि बोलायला लागला। बिऱ्या, गुरु लहान तोड करून म्हणाला, काय म्हणताजी, कसं काय राहिला शाळेत। गुरुजी दौलतचं नाव दाखल करायला आलावजी। पिऱ्या, तू मांग का महार। मी या गावाचा वतनदार मांग आहे, महार नाही हे ठावं नाही का तुम्हाला। नाही रे, तू पोराला शाळेत घेऊन आलास खरं, पण महारा मांगांच्या मुलांना शाळेत प्रवेश देता येत नाही। त्यांनी फक्त रावांची भाकरी खाऊन चाकरी केली पाहिजे हे पंडितांनी ग्रंथात लिहून ठेवलं, हे माहीत नाही का तुला। वेड्यासारखं तोंड वरी करून शाळेत आलास, रेडा कुठला। गुरुजी, उमरीतले या नांदेडातले मांगा महाराचे पोर दप्तर घेऊन शाळेत चालते, ते कसं जी, मला थोडं समजून सांगाल का जी। मी तसा अंगठा लावणारा माणूस, मला काय बी कळत नाही जी, गरंथ आणि फर्रंथ। पिऱ्या आणि उसाच्या तुऱ्या, तू मला ज्ञान शिकवू नको। मी तुझ्या पोराला माझ्या शाळेत प्रवेश देणार नाही, तुझ्याच्यानं होईन ते करून घे। गुरुजी, दूर येऊ नका जी, माझ्यासारख्या चिरटानं काय होते जी।
ही शाळा तुमच्या आणि माझ्या बापाची नाही, ही सरकारी शाळा आहे. मी दासाचा दास, तुमच्या नादी नाही लागत. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझ्या पोराला बऱ्यानं नाही तर बुऱ्यानं शाळेत दाखव करून घ्या, नाही तर शाळेत घेत नाही म्हणून लिहून द्या. पिऱ्या नागझरीच्या झाऱ्या, माझं डोकं खाऊ नको. हे गाढव काम माझ्याच्यानं होत नाही. अयाज बापूची इच्छा नसतानाही म्हणाला, राम राम. गुरुजी दुखणं आलेल्या माणसावानी म्हणाला. गाव 2 गटात विभागलं होतं. रंगनाथ एका गटाचा नायक. हा भाऊ रंगाचा भंग करणारा, गाफल आणि सडक्या बुद्धीचा, गांडोळावानी वळवळणारा, नेहमी दलितांना खाकीवाल्यावानी कमरेच्या खालच्या शिव्या देणारा आणि कोल्ह्यावानी लबाड होता. तो कंजूस आणि मक्खी चूस होता. तो स्वतःला भक्तिवान नीतिवान समजायचा, म्हणून तो दुसऱ्याला उसाचा पाचोळा समजायचा. मांगा महारांना पाहिलं की पचकन थुकायचा. तो स्वतःला खराखुरा पांडुरंग समजायचा. नागनाथ हा दुसऱ्या गटाचा महानायक असून पक्का डोम्या होता. मांगांना पाण्यात बघणारा इसम होता. बाईलवेडा असून अस्वलावानी एक कल्ली होता. पावला तर सूत नाही तर पक्का भूत होता. हा राव गावचा शकुनी होता. नागनाथाचा गट जहाल तर रंगनाथाचा गट गोट्यापरीस वीट मऊ असा होता. एकनाथ यांच्या भावकीचा हळवा विठ्ठल भक्त म्हणून प्रसिद्ध होता, म्हणून तो गटातटापासनं कमळाच्या फुलावानी वेगळा होता. गाव शहाणं करणारा गुरु हा नागनाथ गटाचा पक्का माणूस होता. बाईलवेड्या आणि लाजबोड्या गुरुचं काही वर्षापासून गावात चांगलं बस्तान बसलेलं होतं. गुरुची चापकावानी नागिन अन्नपूर्णाबाई नाग्याची सखी होती. ती त्याच्यावर तिचा जीव ओवाळून टाकली होती. मास्तर आणि कोटाचं अस्तर शाळेत गेलं की नागनाथ अन्नपूर्णाबाईची मस्त झोंबी चालायची. नाग्या चारी मुंड्या चीत झाला की ती चटकन सुटायची. ती बाया तिची पैठणी फड फड झाडीत मटकन हसत उठायची. बाईमुळं मास्तरचा चांगला जम बसलेला होता. नागनाथ आणि एकनाथ यांच्यात इस्तू आडवा जात नव्हता. त्या रोजी बेस्तरवार होता. एकनाथ त्या रोजी अभंग ताला सुरावर म्हणायचा. अभंग गाऊन चहा पाणी घेऊन ढाळजत मांडी मारून तक्क्याला पाठ टेकून बसायचा. तो त्या रोजी घरी असायचा, म्हणून आम्ही बापलेक रावाच्या वाड्यात गेलो तेव्हा त्या भल्या माणसानं भालावर गंध लावून डोकीला पटका बांधून चौरंगी पलंगावर बसला होता. बापूनं त्यांना वाकवून हात जोडून हयास घातला. रावानी त्याच्या चेहऱ्यावर लटकं हास्य आणून रामराम केला. जंगमानं पोथी वाचावं तसं बोलायला लागला. पिरनाक, कसं काय वाड्यात आला र? काही महत्त्वाचं काम बिम आहे की काय र? रावसाहेब, कामासाठी तुमच्याकडं आलो जी. करता काय? करतो र. कोणतं काम आहे ते भेगीनं सांग. रावसाहेब, माझा आणि माझ्या बापाचा जलम यार्था गेला जी. डोळं असून आमची गत आंधळ्यावानी झाली जी. मी आणि माझं पोरगं शाळेत जाऊन हात हलवीत घरी आलो जी. गुरुजीनं माझ्या पोराला शाळेत दाखल करून घेतलं नाही जी. भीमबाबानं पोरांना शाळेत घालून शहाणं करा असं सांगितलं ना जी. म्हणून मी औंधा पोराला शाळेत घालावं म्हणावं, म्हणून तुमच्या घरी आलो. हे माझं काम आहे. करता काय जी? समजा गुरुजीनं पोराला शाळेत दाखल करून घेतलं नाही तर मी हे गाव सोडून उमरीत झोपडी बांधून राहणार आहे का कबूल? पिरनाक, याडा झाला का काय तू? उमरीत राहून मातीचा पेंड खातो काय? गाव सोडू न ग. मी गुरुजीला तुझ्या पोराचं नाव शाळेत दाखल करून घ्यायला सांगतो र. तू असं कर, गुरुजीला पुढं घाला आणि वाड्यात आण. रावसाहेब, गाव सोडू नका म्हणता तुम्ही, हे अजिबात पटत नाही बघा मला. काय करू या गावाला? हे गाव गरिबाला उलटं टांगून मिरचीची धुरी देणार आहे. गाव लय चांगलं आणि येशीला टांगलं. पिरनाक, असं म्हणून गावाचं नाक नकटं करू नको र. खरंच आपलं गाव चांगलं आहे. तू गुरुजीला आत्ताच्या आता वाड्यात बोलून आणतो जी. असं म्हणून बापू उठला, म्हणून आम्ही बापलेक नागनाथच्या घरी गेलो. रावाच्या टोलेजंग वाड्यात गुरु राहायचे. गुरु आणि राव वाड्यात बसून मस्त गप्पात रंगायचे. अधूनमधून ओली पार्टी घशाआड करून परडावानी सुस्त पडून राहायचे. अशी होती त्यांची रंगेल दोस्ती. मी आणि बापू ढाळजत पाय ठेवलो तेव्हा ते दोघं त्यांच्या गप्पात रंगले होते. बापूची इच्छा नसतानाही त्यांना नाटकी वृत्तीनं हयास घातला. त्या खानदानी बेशर्मानं मानेला झटका देत रामराम केला. त्याच्या गोंड्यावानी मिशीवर हात फिरवत विनाकारण शिव्या हसडायला सुरुवात केला. पिर्या, तू इमानी नसून मात्र गमनी हस.
तुझ्यावानी या हळूपाळीत वागता माग नसेल मग. काम पडलं का सोयीच्या भोकातनं जातो, काम झालं की किल्ल्याच्या दरोज्यातनं बी जात नाही तू. लाव लिंग्यानं घोड झिंग्या, साली सुद्धा कडू आहेस तू. भाडव्यानं हाडसावड्या, लय शहाणा झाला र. गुरु म्हणजे काय पोरखेळ आहे का? गुरुजी म्हणजे जगाला शहाणा करणारा देव. तू त्याईला शाळेत जाऊन उलटं बोलला, ही तुझी हिंमत. उद्या तुझी गंमत करतो का नाही बघ. अरे कातोड्याला रंग देणारी जात कुठली? रावसाहेब वाकडं बोलू नका जी. मी तुमच्या गुरुला उलटं बोललो नाही जी. पोराला शाळेत दाखल करून घ्या म्हणून विनंती केलो जी. गुरुजी तुम्हाला एकनाथराव साहेबांना बोलवले, येत आहे काय जी? काय काम आहे? गुरुजी भाकरी खाऊन चाकरी करणारा दास आता दास मी, मला काय बी ठावं नाही बघा. येता का मी पुढं चलू? येतो जाय. गुरुजीनं येतो जाय म्हटल्यामुळं आम्ही बापले एक नागनाथच्या वाड्यातनं एकनाथरावाच्या वाड्यात आलो आणि त्याच्या बादशाही पलंगाजवळ मांडी मारून माणूस जेवायला बसावा तसं बसलो. राव म्हणाला, पिरनाक काय म्हणले रे गुरुजी? जी येतो म्हणाली जी. बापू आणि रावसाहेब इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसले होते. पंख नसलेली सावरगावची परी नाग्याखाली घालणारे आणि जगाला शहाणे करणारे गुरु रावाच्या ढळजत येऊन त्यांना शाही रामराम ठोकून त्यांनी त्यांचं बूड पलंगावर टेकवलं. तेव्हा रावाच्या रावणीनं 4 कप चहा आणला. 1 कप रावा पुढं तर दुसरा कप गुरु पुढं आणि आमचे 2 कप पलंगावर ठेवून ती माऊली भरकन वाड्यात पसार झाली. राव म्हणाला, पिरनाक देवळीतल्या वाटक्या घे, त्यात तुला आणि तुझ्या पोराला चहा वाढतो. रावसाहेब पोरग पित नाही जी. मग पोराच्या नावचा तू पी. बापूची इच्छा नसतानाही त्यांनी देवळीतली वटकी घेतली. तिच्यात रावानं वरून धार तोडत तोडत चहा ओतला. त्यानं कसाबसा पोटात ढोसून घेतला. रावसाहेब म्हणाला, गुरुजी हा गावचा वतनदार मांग, याचं नाव पिरनाक. लय हाय गुणी, मासीच्या पाया इतका नाही मात्रा गमनी. बाजा इंते सुगरणीच्या खोप्यावानी, जोडे शिवते रविदास चांभारावानी आणि सनई वाजवते खंदाऱ्या मांगावानी, तर गाणं म्हणते गोंधळेवानी. शाना हाय शिकलेल्या माणसावानी, इमानदार हाय राधेच्या कर्णावानी आणि काम करते ढाण्या वाघावानी. तुम्हाला ठावं नाही हो, पिरनाक म्हणजे गावाची शान आहे बघा. गुरुजी नागनाथ आणि मी भाऊ भाऊ, आज भांडू उद्या एक बिहू. भावाचं भांडण म्हणजे महाभारत, ते कोणाच्या घरी नाही, सर्वाच्या घरी मातीच्या चुली हातात. तुम्ही आमच्या भांडणात शकुनीवाणी कशाला पडता? आम्ही दोघं भाऊ तुम्हाला सारखे, बोला होय का नाही? होय की. गुरुजी नाकात बोट घालत तोंड खोलले. गुरुजी तुम्ही आलम दुनियाला शाने करणारे देवावानी महात्मे. पिरनाकाच्या पोराला शाळेत दाखल करून घ्या. समजा तुम्ही जर याच्या पोराला शाळेत दाखल करून घेतलं नाही तर हा गाव सोडून उमरीत झोपडं बांधून राहणार आहे. मग वट भरणाचा बाजा कोण येणार? माझा बाप का तुमचा? आज हे गाव सोडला तर तुम्हाला बी तुमची सुफरदुगडी घेऊन जायला लागणार, हे मातूर नक्की. तुम्हाला ठाव आहे काय गुरुजी? नाही. गुरुजी माझा इवाई पंचायत समितीचा सभापती आहे. मी त्याईला सांगून तुमची जागल उठवणार. मग माझ्या नावानं पित्र वाढू नका म्हणजे झालं. तुझी उचलबांगडी हिथं तिथं नाही होणार, सरळ किनवट तालुक्यात होणार. किनवट म्हणजे दऱ्या खोऱ्याचा भाग. बोला कुठं राहिला, इथं का तिथं? इथं राहायचं असन तर पिरनाकाच्या पोराला शाळेत दखल करून घ्यायला लागन. शाळा आपली नसून महारामांगाची बी आहे. काय माझ्या तिकड बॉलामुळं तुमचे कान काय बंद पडले काय? नाही हो, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. गुरुजीची बसलेली दातखिळी खाडकन उघडली. आणि गुरुजी दवल्या शाळेत आल्यावर त्याला मारू नका. हा जर शाळेत आला नाही तर ह्याला बेशक मारा. म्हणावाचं आहे, छडी लाग छमछम विद्या येई घमघम. पण गाढवाला मारल्यावाने मारायचं नाही. येणारी विद्या तुमच्या भेवामुळं पळून जाईन. काय हो, मी काय म्हणलं आलं काय ध्यानात? हा आलं की. गुरुजी गुरुनं मुलाबाळात भेदभाव करू नये. माय साऱ्या लेकरावर सारखीच माया करते, तसं तुम्ही दवल्यावर प्रेम करा. मी अंगठा छाप माणूस, मला काय कळतं शाळेचं? मी जे बोललो ते नागनाथला सांगू नका. तो दुर्योधनावानी रागीट आहे. धर्मावानी समजूतदारपणा अजून त्याच्यात आला नाही. गुरु मी तुमच्या पुढं पोथी वाचवलो, ती समजली का?
जर समजली असेल तर हो म्हणा, नसेल समजली तर बेशक नाही म्हणा, मला त्याचं काय बी वाटत नाही. रावसाहेब, हां बोला. मी दौल्याला शाळेत दाखल करून घेतो, परंतु माझ्या मुलाबाळाच्या वाहना शिवून द्याव्या लागतील असं पिऱ्याला तुम्ही सांगा. पोळ्याला माझ्या घराला मानाचं तोरण बांधावं लागन. वर्षाला 4 बाजा त्याच्या सोंबानं विळून द्यायला सांगा. 5 फडे आणि 5च केरसोना द्याव्या लागतील मला. माझं काम जर पिऱ्या करत असेल तर दौल्याला मी शिकवून ज्ञानी करल. कबूल आहे का? पिऱ्या, गुरुजी काय म्हणतात ते आहे का कबूल तुला? हे बघ, गुरुजी म्हणजे देव, त्याची चाकरी करतो का? जर करायची असेल तर हो म्हण, नसेल करायची तर नाही म्हण. रावसाहेब, कबूल आहो, तुम्ही म्हणता ते समजा कबूल. मी माझ्या पदरच्या भाकरी खाऊन गुरुची चाकरी करणार. माझ्या चाकरीमुळं माझ्या पोराचं भलं होणार आहे, त्यामुळं तुमचे आणि गुरुचे उपकार मी कधीच नाही विसरणार. हाय आज. हां, राम राम. गुलशेचं फूल फुलावं तसा बापू आनंदानं फुलला होता. पतंग हवेत तरंगावा तसा हवेत तरंगत तरंगत घरी आला. हातपाय धुवून मायला खुशखबर सांगायला लागला. एकनाथराव मेंग्या आणि तूर स्वांग्या. गुरुला दौलतला शाळेत दाखल करून घ्याय सांगले. लय कुत्रेवाने निसा काही बेन, निसाक आणि कोंबडू गेलं ओसात. पोटातलं पाणी हलू देईन अशी बोलते कडू तोंडाळ. नाग्याच्या कानावर घातले की काय याचं मला भेव वाटते. ते कडू कारलं होटावाने उलटं मुतणार आहे, फुसकं दोडकू. घरी येऊन फडजाडणी करते का काय याची मला काळजी लागली. नाग्या आणि भेक मागे. तुमची फळझाडणी कशा पाय करण? शाळा काय त्याच्या माईच्या धागडानं बांधून ठेवली का? निसाक कुठलं? निसाकाच्या जिना आणि फजितीला उन्हा. शाळा सरकारी आहे, शाळेत जायचा अधिकार दौलतला आहे. मांगुडत येऊ तर दे त्याला, भांडून गुद्दाच काढतो त्याचा. अरे मड्याला शिनगार नाही, रावाला उपकार नाही. जाऊ द्या, नेकी करावी आणि पाण्यात सोडावं. माय बापूला हिंमत देत होते, त्याला बळ देऊन त्याची सुप्त ताकद वाढवत होते. त्यामुळे त्यांनी मला शाळेत घालायचा तय केला होता आणि म्हणून त्यानं विचार करत खाली मान घालून अंगणात बसला होता. तेव्हा नाग्या मागवाड्यात येऊन चाकराला धन्यानं झापावं तसा तो बापूला शिव्या हसडायला मनापासून सुरू केला. पिऱ्या, तू एकनाथ ह्याकडं का गेल तर? शेबल्यावानी तोंडाची आहे, तुला ह्या गावात राहायचं आहे का नाही? चाड्या करून आमच्या म्हाड्या पाडतो काय तू? मी समजवत होतो तुला शाहू आणि तू निघाला भलताच बाऊ. भूत तुझ्या मायबाईचं पुचकटी एकनाथ यानं दाबलं, खैस बेनं कुठलं की. नाग्या डोम्यावाने मुक्का दावा करून मारणारा आणि पोटात गुडा ठेवून काट्यानं काटा काढणारा वैऱ्याचा वैरी होता. म्हणून बापूनं त्याच्या तोंडातून ब्रसुद्धा काढला नाही. माय त्याला माळातलं वाळून कोळ झालेलं खुसळी गवत समजत होती, म्हणून खैचून प्रत्युत्तर दिलं. रावसा, जरा खोपडं जागेवर ठेवून बोला. आम्ही तुमच्यावानी हाडा माणसाची माणसं आहेत. आम्हाला तुमच्या गावात राहायचं नाही. एक गाव दुखी तर 10 गावं सुखी. आमच्या वाडवडला इथं धानाचे गाठोडे बांधून जमिनीत काय पुरून नाही ठेवलेले. आनंदानं जातो आम्ही, मग कोणाशी भांडसाल? घोणसावानी विषारी नाग्या सशावानी कान उभे करून डोळे वटारून सोंगाड्यावानी हातवारे करत नम्र सुरातच बोलायला लागला. बाईजाबाई, धमकी नको देऊ मला. मी तुझ्या धमकीला भेग घालणारा राव नाही आहे. 5 रोजाच्या बाळाचं आडत नाही, आमचं कसं आडन? जा, मी नाही तुला अडवत. पेरणा, माणसानं भांडण तंटा करू नवं, त्यामुळं माणसाची मनं तटावर दोऱ्यावाने तुटतात. तुझं काम जगा वेगळं आहे. घडीत नाळा आणि घडीत तोळा. अरे माणसानं मागचा पुढचा विचार करून सवरून बोलावं. उचलली जीभ टाळूला लावू नवं. अशानं कसं होईल रे गावाचं? बरं ते जाऊ दे, ते पादरगारानं मला गोपचं नारकडं करून दे. दावल्याला शाळेत दाखल करून घ्यायला मी माझ्या गुरुला इमानदारीनं सांगतो. रावसाहेब, तुम्ही म्हणाल ते देतो जी. बापू नाराजी व्यक्त करत बोलला. बरं मग केव्हा देतो जी? 2-4 दिवसात. तसं मांग आणि भलतीच खबर सांग. बापूकडं बघून पोट धरून हसले. रावानं बापूला दटवल्यामुळे त्यांना हायसं वाटलं. त्यांचं मन फुलून रुंदलं. हा त्यांचा दुर्गुण त्यांना सद्गुण वाटला. बापू म्हणाला, वंगळे हो, पानझडीत झाडाची पानं कडबोरावानी पिवळे धमकवून खाली पडतात.
हिरवे पानं खालच्या पानाकडं बघून हसतात. 4-8 रोदात हसणारे पान पिकून खाली पडलेल्या पानात मिसळतात हे ठावं नाही तुम्हाला. राव आज शिव्या हसडून गेला मला. उद्या तो पकपकीवाणी पक्क करणारा भोगी शिव्या हसडील तुम्हाला. अरे राव म्हणजे जित्यापणे लागणारा वळंबा, राव म्हणजे इस्तू, राव म्हणजे मसण्या ऊद. इस्तू शावला न बावला बी सोडत नाही. योग्यावानी वागणाऱ्या रावापासनं सावध राहा, तरच तुमचं आणि आमचं भलं आहे. अरे आपली जात भारी इमानदार आहे. कलियुग मात्र इमानदारीचं नाही. इमानदारच्या मायला पांडुरंग, असं आपले वाडवडील दात्या येऊन म्हणत होते. मी झटाळखोर बोंद्र्याला अजिबात भेट नाही. अरे कोण भेटे त्याला? ढिल्लं डेंग इटकी कडी, वंगळे लय वांगाळ असतात. राव म्हणजे गव्हाळ्या नाग, त्याचे दात पाडावं लागतात. समजा चुकून माकून चावला तर नुसत्या गुदगुल्या वतीन. जाऊ द्या, त्याईला बी आपल्यावानी मागून खायची येळ येईन. बापू अनेक उदाहरणं देऊन मांगांची इमानदारीनं कानउघाडणी करायचा. त्याचं बोलणं त्यांना उलसक पाटायचं. तोंड पाडून घेऊन रावाच्या चाकरीला झाडून घेत पळायचे. रावाचं गुणगान गाणारे मांग बापूचं बोलणं ऐकून त्यांच्या पोलादी गर्दनी हलवायचे. बापूचं खारट आणि तुरट पण खरं बोलणं सर्वांना जाऊन सांगायचे. हेराचं काम इमानदारीनं करायचे. मग राव त्यांचं ऐकून मांगवाड्यात यायचा. बापूचा पाण उतारा करून शांत व्हायचा. आपण मोठा गड सर केला या तोऱ्यात राव मांगवाड्यातनं पाय काढायचा आणि मांग दिसले की मेलेले उठून बसणारे राव असं बापू म्हणायचा. शिवाजी महाराजाच्या राज्यात मांग हेर होते. मोगलाच्या गुप्त हालचाली बहिर्जी नायकांच्या कानावर टाकत होते. नाईकसाहेब राजर्षीला जाऊन सांगत होते. असं मांगांचं कार्य एका गोंधळ्यानं मला सांगितलं. दुसऱ्या दिवशी दिवसानं किराण टाकल्याबरोबर नागनाथ मांगवाड्यात आला. दात ओठ खात मोठ्या ठसक्यात म्हणाला, पिर्या, तू माणसाच्या मागं वंगळ वाईट बोलतो. अरे माणसानं पाण्यात ठुसकी जरी सोडली तरी ती बुडबुड करत वर येते. तू मला बोंद्र्या म्हणाला, पकपकीवाणी पकपक करणारा म्हणून मला हेनावलास. ही तुझी वंगळ चाल सोडून दे, नाही तर मर्जेतोर मार खाशीन. माणसानं माणसाच्या तोंडावर खडेच चोड बोलाव, रांडवानी कूट खाऊन नाही. रावसाहेब एकाचं दोन सांगू नका. मांगावं तर तिळा इतका बी विश्वास ठेवू नका. तुमच्याच पायावर धोंडा टाकून घेऊ नका. मी बी तुमच्यावानी खडेचोट बोलणारा मांग आहे, कूट खाणारा नाही. मांग तुमची आणि आमची एकाचं दोन करून कुत्रेवानी कळवण लावायला बसलेत. पिर्या, तू वाघाला शेळी आणि शेळीला वाघ करणारा कलाकार आहेस मारदा. जाऊ दे ते खरकटं घरानं, नारकडं कवा देणार तेवढं सांग. मला रिकाम पण होईल तेव्हा देतो जे. मला थोडं नाही बरंच कळत होतं. बापू विचार करत कुडाला त्याची बेलाच्या खोडावानी पाठ टेकून बसला होता, कारण घरात नारकंडासाठी एक वादीचा तुकडाही नव्हता. त्यामुळे तो घोर करत बसला होता. नारकंडासाठी अर्ध्या बैलाचं चामडं लागणार होतं. तवा नाग्याचा काळ्या ऐत कष्ट केलेला आणि चाऱ्यावानी थकलेला बसव्या पंढरीला जावा असं बापूला वाटत होतं. नाग्याची सेवा करून मेटाकुटीला येऊन जमिनीवर त्याची बुलंद गर्दन टाकला होता. परंतु तो बसव्या अजून पंढरपूरला गेला नव्हता. त्याच्या डोळ्यातली उघडझाप मात्र कायमची बंद पडली होती. परंतु तो त्याच्या डोळ्यावरच्या डेंगमाशा त्याच्या कानानं पाखरं हुसकल्यावाने हुसकावीत होता. फुलावर भुंगे बसावे तसं त्याच्या देहावर हिरव्या तर काही लाल माशा बसल्या होत्या. तो जगाचा राजा मृत्यूशी झुंज देत रणांगणावर वीर पडावा तसा जमिनीवर पडून होता. शेवटी त्याच्या खोप्यातलं पराणपाखरू कुठंतरी उडून दूर निघून गेलं. त्यामुळे त्याचा देह लोळा पडला. अर्ध्या घंट्यानं सागाच्या बडांटीवानी तो कडक झाला होता. बैल गेल्याची खबर त्याच्या गाड्यानं नाग्याच्या बधीर कानावर घातला. त्यामुळे तो सुतकी चेहरा करून मांगवाड्यात आला. बैलाचा सांगावा सांगून चोर पसार व्हावा तसा पसार झाला. हरामखोरी करणारा नाग्या गेल्यावर निशाण्यावर भाल लावून बापूची अनवाणी पावलं मांडवाकडं सरसावली. मांडव आल्यावर गाडीला ब्रेक लागावा तसे गपकन थांबले. मी तेव्हा बापूसंगच होतो. मृत्यूशी झगडून देह ठेवलेल्या बसव्यावर त्यांनी त्याची चौफेर नजर टाकला. क्षणाचा विलंब न लावता सोलाया आरंभ केला आणि हां हां म्हणता त्यांनी त्याला सोलून दीर्घ श्वास सोडला. ज्वारीचं गटोडं बांधावं तसं चांबड्याचं गटोडं बांधून त्याला डोक्यावर घेऊन घरी आला आणि त्याला अंगणात ठेवला.
त्याला पसरून पानाला चुला लावल्यावाने चुना लावला, दोरीनं आवळून बांधून कुंडात ठेवून त्याच्यावर पाणी टाकला. रांजण भरल्यावाने पाण्यानं कुंड भरला. 4-5 दिवसात चांबडा खिसायला आला, त्यामुळं त्यानं त्याला कुंडातनं बाहेर काढला. त्याची दुर्गंधी झोपड्यात हवा घुसावी तशी मांगाच्या झोपड्यात भस्कन घुसली. नंतर तिने महारवाडा व्यापून टाकला. महारांनी 4-5 शिव्या हसडून त्यांचा राग व्यक्त केला. मग त्याला दामकावर ठेवून बोथड भालीनं केस काढला. खाकीवाल्यावाने आरोपीला उलटं टांगून मारावं तसं बापूनं त्याला उलटं करून त्याचं सडकं मांस तेज भालीनं काढून त्याला स्वच्छ धुतला आणि रंगाच्या कुंडात टाकून त्याला कुत्रे मांजरे खाऊ नयेत म्हणून कुंड झाकून टाकला. 4-5 दिवसात चांबड्याला पक्का रंग बसला. शेवटी चांबड्याचे तीक्ष्ण भालीनं काकरं काढून गोपचं नारकडं केलं. रावसाहेब मांगवाड्यात येऊन म्हणाला, पिरनाक झालं का रं नारकडं? झालं जी, एक काम करता काय जी? करतो र, कोणचं आहे ते सांग की. रावसाहेब घरी गेलं की नारकंडांना येरडेल पोटभर पाजवा. मग बघा रेशमावाने मौलूस होत्यात का नाही. त्या तेल पिलेल्या नारकंडामुळं बाईलाच्या मानेला गुदगुल्या वतीन गुदगुल्या. माझा जीव नारकंडात वाचलावजी, म्हणून ते झाले चकोट. माणसानं काम नजरत बजरेशी करावं, नाही तर कामाला हात लावू नये. बघा की कसे वैऱ्याला दे कोणाशी झाले ते, बघा बघा. बापूनं नारकंडाची तोंड भरून स्तुती केल्यामुळे तो खुदकन हसला. मतवाली नार नजरेत भरावी तसं नारकडं त्याच्या विषारी नजरेत भरलं. एक एक काकर गहू पोतेतले मणी खुलून दिसावे तसे दिसत होते. नारकंडाची गाठ पिवळ्याच्या कणसावाने आटकर दिसत होती. जोडं हातात घेऊन रावसाहेब दाढीच्या खुंटा खाजवत म्हणाला, पिरनाक तुझी जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे र मर्दा. तुला हे कला कोण शिकवलं? रावसाहेब मासोळीच्या पिल्ल्याला पावायला शिकवायला लागत नाही जी. त्या अंड्यातनं बाहेर पडल्याबरोबर पावायला शिकतं जी. माझा बाप लय मोठा कलाकार होता, त्याचं बघून म्या शिकलो. कला म्हणजे नजर खेळ. रावसाहेब माझ्या काळजाच्या तुकड्याला चकोट शिकवा म्हणून गुरुला सांगा. पिऱ्या तुझ्यावानी चलवादी मांग ह्या आलम दुनियेत नसन बघ. काकतलं काढून बाजारात ठेवणारा माणूस तू. तुझ्या फॉप्साच्या तुकड्याला चकोट शिकवा म्हणून गुरुला सांगतो र. छेद गाड्या तू लय खट्याळ, बोरीला बोकोड लावणारा मांग आहे तू. रावसाहेब लोकावाने मी पोरीला पोरं लावत नाही जी. काय झालं सांगा की. नाही काय बी नाही. म्हशीचं मूत म्हशीला पाजवणारा माणूस आहे तू. तू माझ्या बैलाच्या कातोड्याचं नारकंड होतं, खरं का खोटं बोल? बापू बोलला नाही का तोंड खोलला नाही. नुसता त्याच्या बुरशेल्या आणि खवटेल्या चेहऱ्याकडे बघत उभा राहिला. राव त्याचा भरीव आणि ओतीव चेहरा न्याहाळत म्हणाला, पिरनाक तोंड का बंद झालं तुझं? रावसाहेब माझं तोंड बंद व्हायला मी काही चोर नाही का रंडीबाज नाही. तुमचं म्हणणं खरं आहे. शाबास. वकिलावानी खरेचं खोटं आणि खोट्याचं खरं करणारा मांग नाही तू. नाही गाप्पीशावानी 4 नारकंड देऊ नको, आणखी एक जोड दे, आत्ता नको तुझ्या सवडीनं. चांबडं एका जोडापुरतं उरलं होतं. बोंद्रे हातात नारकंडाचं जोडं घेऊन डग मारत घर जवळ केला. बापू खवळला. राव वांगाळ असतात. चांगल्या कामाला वंगळ आणि वांगळ्या कामाला चांगलं म्हणतात. नारकंड करणं कला नाही, बाला आहे बाला. ही धनावरली धानवा माझ्याजवळ नसती तर ही कला मला सतावली असती का? नाही हो. माय मान हलवत म्हणाली, नारकडं करणं कला नाही, मांगाचे घळे वाटणारी अवदास आहे ती. ही कला नाही मांगाच्या बोच्यात तलवार घालून फिरवणारी रांड आहे. ही कला नाही मांगाला मातीत घालून वर बसणारी मसाई आहे. खरी कला म्हणजे इद्या. म्हणून मी दौलतला इद्या शिकवणार. इद्या त्याला हिऱ्यावानी चमकवणार. माझ्या सोन्या डोसकं ठिकाणावर ठेव, इद्या शिक. उद्या 10 वाजता शाळा उघडणार आहे दौलत. दौलत तू इद्येचा भगत बन, मांकीचा घात कर. इद्या सोन्या धान्या आणि हिऱ्यापरीस मोठी आहे हे मात्र पक्क ध्यानात ठेव. बापू अडाणी असूनही पंडितावानी रोख ठोक विचार मांडायचा. मी माझा इवलासा जीव मेंदूत ठेवून त्यांनी सांगितलेलं तत्त्वज्ञान ध्यान करून ऐकायचो. बापू म्हणाला, दौलत आज 3रा दिवस. घडीभरानं गौऱ्या असणारा बोंद्रे येते का नाही ते बघ. त्याचा रेहमान किडा त्याला एका जागी बसू देत नाही. त्यानं तरी काय करण? स्वभावाला औषध नाही. नाग्या लय बिलिंदर नाग आहे. ते मेंगलं कवा योग्यावानी तर कवा रोग्यावानी तर कवा भोग्यावानी वागते. असं आहे कावसाचं बियाणं.
त्याच्या बायलेचं वावर नव्या कोळप्यानं कोळ आपलं. मुंगूस सापाला हसडावं तसा 4-5 शिव्या बापूनं नाग्याला हसडला. तेव्हा बोंद्र्यात दत्त म्हणून अंगणात उभा राहिला आणि म्हणला, पिरनाक झालं का र नारकंडाचं जोड? रावसाहेब बघा की कसा गुलजार झाला ते. असं म्हणून बापूनं ताडकन उठून कुंडातला जोड काढून रावाच्या हातावर ठेवला आणि हळू आवाजात म्हणाला, रावसाहेब तुमच्या बाईला चकातोड्याची एक बेवादी उरली नाही बघा. माईच्यान मी खोटं नाही बोलत जी. सरकार माझ्या लेकरावर तुमची दया माया आणि करपा असू द्या म्हणजे झालं. पिरणा घोर करू नको, मी आहे तुझ्या पाठीशी. एकनाथ ह्या बिनबुडाचं कोंडलो आहे, त्याच्यात काय दम आहे? नुसतं बोल गाभ नाही वंगळं. हे बघ मी तुला बजावून सांगतो, त्याच्या वाड्यात जाऊ नको का त्याचं काम करू नको. जर तू त्याचं काम केलास तर तुझं कार्ट शाळेतनं निघालं म्हणून समज. माझं कळकळीचं सांग नाही बाबा तुला. रावसाहेब मी गावचं चाकर, मला सारेच राव सारखे. माय होऊन मावशी होता येत नाही का सावतर मायवानी दुजा भावानी करता येत नाही मला. एकनाथराव साहेबांनं जर काम सांगितलं त्याहीचं बी काम मला कुत्र्यावानी धावू धावू करावं लागते. समजा नाही केलं तर लाथा खाऊन तांब्याभर पाणी पिऊन शांत बसावं लागते. सरकार माईला सारे लेकरं सारखेच, मग ते वांगाळा असो का चांगला असो. तसं मला सारे राव सारखे आहे ते, मग ते गरीब असो का हरीप असो. म्हणून मला या संकटातून सही सलामत बाहेर काढायची. पिरणाकार याड्याला समजलं असं बोलतोस मारदा तू. वा र माझ्या वाघा वा, तुझं खरं माझं खोटं. उद्या तू पोराला साळं दाखल करून टाक, मी गुरुला सांगून ठेवलंय. बरं जी हाय आज. हा राम राम. बापूनं माझ्यासाठी अगोदरच नवे कपडे आणून ठेवला होता. मायनं मला सकाळीच घासून पुसून आंघोळ घातली. माझ्या नारळावानी चिकणीला थोडंसं गोडं तेल लावली. त्यामुळं माझं डोकं टाकल्या माणसावानी सूर्याच्या किरणामुळं काच चमकावा तसंच चकाकायला लागलं. श्रोते हो, तुम्ही ऐकताय रामराव झुंजारे लिखित जलमबेडी ही कादंबरी. आज या कादंबरीचा 3रा भाग आपण ऐकलात. 4था भाग ऐकण्यासाठी भेटूयात उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार. पण श्रोते हो, अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नम्र विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा.